देशामध्ये सुवर्णनगरी म्हणून जळगावच्या सराफ बाजाराची ओळख आहे आणि या सराफ बाजारामध्ये सातत्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ही चढ उतार कायम आहे। आपण आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये आहोत आणि या सराफ बाजाराचा जर अभ्यास केला तर गेल्या 2 दिवसांमध्ये चांदीच्या दरामध्ये 4,000 रुपयांपेक्षा जास्त तर सोन्यामध्ये 2,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे पाहायला मिळतं आहे आणि आतापर्यंत गेल्या 5 वर्षाचा जर अंदाज बघितला तर 48 तासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर चांदीने उच्चांकी गाठली आहे तर सोन्याने सुद्धा उच्चांकी गाठल्याचं म्हटलं जातं आहे। नेमकी ही वाढ कशामुळे झाली आहे, चढ उतार कशामुळे होते आहे आणि नेमकं गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच खरोखर चांदीने उच्चांकी गाठली आहे का, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आहेत। काय सांगाल दादा, गेल्या वर्षांचा विचार केला तर असं म्हटलं जातं आहे की 48 तासात पहिल्यांदाच सोन्याने एवढी मोठी दरामध्ये उच्चांकी घेतली आहे, हे खरं आहे का आणि याची कारणं काय? आता मागे 24 जुलैला कस्टम ड्युटी जेव्हा कमी झाली होती 9% तर तेव्हा भाव 75 ते 68 आले होते, म्हणजे हे खूप कमी वेळात झालं होतं। पण आता परत 48 तासात सोन्याचे भाव 2,000ने वाढलेले आणि चांदीचे भाव हे 4,000ने वाढलेले। याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की जे 18 सप्टेंबरला फेडरल रिझर्व्हची मीटिंग होणार आहे त्यात इंटरेस्ट रेट कमी होतील असे इंडिकेशन्स आहे। तर त्या इंडिकेशन्समुळे फंड्स जे आहे मोठ्या प्रमाणात गोल्डमध्ये डायव्हर्ट झालेले आहे आणि त्याचा इफेक्ट थेट गोल्डच्या भावावर पडलेला आहे। तर हे जर 18 सप्टेंबरला ॲक्च्युअलमध्ये इंटरेस्ट रेट खरोखर कमी झाले, आता 18 सप्टेंबरला मीटिंग आहे त्यात, तर तेव्हा सोन्याला एक नवीन भाव आपल्याला पाहायला भेटेल। जो भाव आज 77,000पर्यंत आहे टॅक्सेस पकडून, तो तेव्हा एक वेगळा भाव याची शक्यता आहे। पण किती वर्षांमध्ये असं पहिल्यांदाच झालं आहे की 48 तासात पहिल्यांदाच एवढी मोठी उच्चांकी भेटली आहे? आता एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही, पण असं भरपूर वर्षानंतर असं झालेलं आहे की सोन्या चांदीचे भाव शॉर्ट टर्ममध्ये एवढी मोठी जम घेतलेली आहे। सोन्याने 2,000ची आणि चांदीने 4,000 ते 5,000ची जम घेतलेली आहे। तर हे होते आपल्यासोबत सुवर्ण व्यावसायिक। जागतिक बाजारात असेल, जागतिक बँकांच्या ज्या घडामोडी घडत आहेत आणि या सर्व गोष्टींचा परिणाम हा सोन्या चांदीच्या दरावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मात्र सोन्या चांदीच्या दरात होत असलेली चढउतार ही कायम असली तरी मात्र अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की 48 तासांमध्ये सोन्याने 4,000चा टप्पा ओलांडला आहे। तर दुसरीकडे चांदीच्या दराने 4,000 रुपये, चांदीच्या दरात 4,000 रुपयांची वाढ झाली आहे तर सोन्याच्या दरात सुद्धा 2,000 रुपयांची वाढ झाली आहे। 48 तासात ही भाववाढीची उच्चांकी गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच घडलं असल्याचं या ठिकाणी सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितलं आहे। त्यामुळे आगामी काळात अजून या सोन्या चांदीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सध्या तरी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत असल्याचं या निमित्ताने पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।